काल तो आजा लयच बडबड करत होता, त्याचं तोंड थांबत नव्हतं बघ. मला शंका यायला लागली ह्या वेळेस विरोधकांनी काही दिलं तर नाही ना त्याला. उगाच कुणी एवढं अंगावर येत नसतंय. जाऊ दे ना साहेब, कशाला लक्ष देत आहे? तो काय एवढा मोठा माणूस नाही. तो फक्त त्याच्या अडचणी सांगत होता. घरकुल आणि रस्ते हेच विषय होते त्याचे. अरे काय का असना, पण ह्यानं सांगायचं आणि मी ऐकायला, ह्याचा मी काय नोकर आहे का? मला काही सांगू नको, त्याची गणित काय मला ठीक वाटत नाही. आज ह्यो बोललाय, उद्या 10 जण बोलतील. राजकारणात काटा वेळीच काढायचा असतोय. त्याचं डोकं लय फिरायला लागलंय ना, मग एक काम कर, त्याच्या भावाला थोडं जवळ घे. दोघं लय एका विचारान राहत्यात. मला काही सांगू नको. मग आजपासून त्यांचा एक विचार नाही राहिला पाहिजे. दे की पेटवून, ते आपल्यासाठी काय नवं हाय वय. आणि तो तुमच्या जवळचा पण आहे की. हे बघ, जो माझ्यासाठी पळणार तोच माझा जवळचा. आज ह्याला गप नाही केलं तर उद्या सगळं गाव बोंबलत सुटल. मग आमची इज्जत काय राहील? बोलून बघू का मी? आणि तो पण आपल्यासाठी लय पळलाय की. हे आता मला कोण पळत होते नको सांगू, त्याचं मला काय घेण देणं नाही. आता कोण पळणार ते महत्वाचं आहे. शेवटी मताची बेरीज वजाबाकी हाय राव. पण त्यासाठी डायरेक्ट घरापर्यंत कशाला जायचं? लक्षात ठेव, घर फोडलं की माणूस आपोआप खचतोय. जा आता आणि त्याच्या भावाला घे बाजूला. काय करायचंय ते तुला चांगलंच ठाऊक आहे. ह्या 150 इंग्रजाचं चेप फोडा आणि राज्य करा हे एवढं मनावं घेतलंय की. ते जाती धर्मात म्हणत होते, ह्यो तर घरापर्यंतच गेलाय.